Hello friends, welcome to this video. In this video, we are going to see unit number 2, searching and sorting, आणि हे तुम्हाला 12 मार्क्स साठी येते एक्झाम मध्ये. So in today's video, we are going to cover point number 2.1 and in that we will see linear search. ओके, ह्याच्या आधी व्हिडिओ मध्ये आपण सर्चिंगचं बेसिक बघितलं होतं. कुठले कुठले सर्चिंग मेथड शिकायचे आहेत, नीड्स काय आहेत, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, ओके सगळं बेसिक बघितलं असेल. तर तुम्हाला बघायचं असेल तर मी प्लेलिस्ट मध्ये जावा. होम पेज वर गेल्यानंतर मिक्स असणार व्हिडिओ, कारण मी मल्टिपल सब्जेक्ट एक वेळी शिकवतो. सो गो टू द प्लेलिस्ट अँड यू कॅन वॉच फ्रॉम देअर. Okay, if you want the notes, okay, important question, you can join the WhatsApp group. The link is in descriptions. Okay, so let's get started. If you want to join this course, limited offer for first 25 students only for 1500 for any two subjects. So per subject is 750. Okay, so go to the description and तिथं पण link आहे Google Form ची, you can fill it. Okay, so सर्चिंग बघितलं होतं. एक एलिमेंट आपल्याला एका डेटा सेट मध्ये सर्च करायचा असेल, एलिमेंट फाइंड करायचं असेल तर आपण सर्चिंग टेक्निक वापरणार. आणि पहिली सर्चिंग टेक्निक बघायची आपल्याला लिनियर सर्च. ओके, बेसिक कन्सेप्ट तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओ मध्ये की लिनियर सर्च कसं वर्क होतं. आता आपण डिटेल मध्ये बघू. ओके, सो बघा, लिनियर सर्च ऑल्सो कॉल्ड एज सिक्वेन्शियल सर्च. लिनियर सर्चला आपण काय म्हणतो, सिक्वेन्शियल सर्च पण म्हणतो. लिनियर सिक्वेन्शियल, ओके, बघितलं होतं आपण. Okay, is a simple searching algorithm used to find a specific element in a list or array by checking each element one by one from start to end. Okay, linear search सगळ्यात सोपं सर्चिंग अल्गोरिदम आहे, सगळ्यात सिंपल अल्गोरिदम आहे. काय करतो तो लिनियर सर्च, एलिमेंट फाइंड करतो. ओके, वन बाय वन चेकिंग फ्रॉम स्टार्ट टू एंड. स्टार्ट पासून एंड पर्यंत वन बाय वन एलिमेंट चेक करतो, म्हणजे कम्पेअर करतो. एक तुम्हाला टार्गेट एलिमेंट त्याला द्यायचा असतो, त्या अल्गोरिदमला तुम्ही एक टार्गेट एलिमेंट देता. टार्गेट एलिमेंट संगत आणि तुमचा प्रत्येक एलिमेंट कम्पेअर होणार. ज्यावेळी कम्पेअर सक्सेसफुल होईल, इक्वल होईल, त्याचा इंडेक्स काय करणार आपण, रिटर्न करणार. ओके, अंडरस्टूड. फॉर दॅट टू इम्प्लिमेंट द लिनियर सर्च तुम्हाला काय काय लागणार, डेटा सेट लागणार आहे, अरेवर आपण फोकस करणार आहे, फ्रॉम विच वी विल सर्च अन एलिमेंट. ओके, अँड टार्गेट एलिमेंट टू बी सर्च. जो एलिमेंट आपल्याला सर्च करायचा आहे तो आणि डेटा सेट आपल्याला लागणार आहे. ओके, आता याचं वर्किंग बघा कसं वर्क होतो. स्टार्ट फ्रॉम द फर्स्ट एलिमेंट. तर फर्स्ट एलिमेंट पासून स्टार्ट होणार आहे. सो दिस इज आवर फर्स्ट एलिमेंट. याचं इंडेक्सिंग असणार आहे 0 1 ओके 2 3 असं इंडेक्सिंग असणार आहे. ओके, सो स्टार्ट फ्रॉम फर्स्ट एलिमेंट. इथून स्टार्ट करणार, कम्पेअर व्हायला स्टार्ट होणार. ओके, कम्पेअर इच एलिमेंट विथ द टार्गेट व्हॅल्यू. टार्गेट व्हॅल्यू म्हणजे जे एलिमेंट आपल्याला फाइंड करायचं आहे, ओके, आपल्या अरे मध्ये. मग तो एलिमेंट कम्पेअर करणार आपल्या प्रत्येक एलिमेंट बद्दल. ओके, सो इफ द मॅच इज फाउंड, जर असेल तर त्याचा इंडेक्स रिटर्न करणार. जो काय त्याचा इंडेक्स आहे तो रिटर्न करणार, म्हणजे प्रिंट करणार. इफ नो मॅच इज फाउंड, बाय द एंड इट रिटर्न्स -1. जर पूर्ण लिस्ट मध्ये तो त्याला मिळाला नाही, एलिमेंट इक्वल नाही झाला, तर तो काय रिटर्न करणार, -1 रिटर्न करणार. -1 रिटर्न म्हणजे नॉट फाउंड, एलिमेंट त्याला मिळालेला नाही. सो हे त्याचं वर्किंग असणार आहे. समजलं का? बेसिक आहे. एक तुम्हाला टार्गेट एलिमेंट द्यायचा आणि तो टार्गेट एलिमेंट 33 बघा, कम्पेअर होणार. 10 संकट झाला, नाही झाला. 14 नाही, 19 नाही, 26 नाही झाला, 27 नाही झाला, 31 नाही झाला इक्वल. परत 33 ला गेल्यानंतर इक्वल झाला, इथं स्टॉप झाला. जो काय इंडेक्स मिळाला तो इंडेक्स रिटर्न करणार. जर बघा 33 त्याला नसेल, त्याला 56 फाइंड करायचं आहे. ओके, पहिला मग त्याला 10 is equal to 56, no. 14 is equal to 56, no. 19 is equal to 56, no. 26 is equal to 56, no. Like this way 27 is equal to 56, no. 44 is equal to 56, no. आता इथं संपली, अरे संपला आपला, पुढे तर जाता येणार नाही. मग काय रिटर्न करणार, तो -1 रिटर्न करणार, एलिमेंट त्याला मिळालेला नाही. सो दिस इज अ लिनियर सर्च. ओके, सो एक्झाम मध्ये कसं लिहायचं बघूया आपण आता. असं तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे प्रॉब्लेम. सो एक्झाम्पल, सर्च फॉर 25 इन अ लिस्ट, म्हणजे अरे आहे. ओके, बेसिकली अरे. ओके, सो एक्झाम्पल बघा. सर्च फॉर 25 इन अ लिस्ट, अरे आहे. ठीक आहे. सो तो कसं होणार, पहिला
आपला आता 25 सर्च करायचा म्हणजे टार्गेट एलिमेंट काय झालं आपल्याकडे आता 25. मग पहिला कम्पेअर करणार स्टेप बाय स्टेप कसं कम्पेअर 10 विथ 25 कम्पेअर झाला आहे का बरोबर नाही नो मॅच पुढे चला 15 विथ 25 झालं का मॅच नाही झाला कम्पेअर 25 इक्वल झालं सो फाउंड एट इंडेक्स 2 हे इंडेक्स 2 रिटर्न करणार समजलं असं हे फक्त तुम्हाला बेसिक समजण्यासाठी एक्झाम मध्ये कसं लिहायचं बघा ठीक आहे तुम्हाला ॲरे दिलाय इथं बघा ॲरे दिलाय 10 15 25 30 40 हे सॉर्टिंग मध्ये कसं पण असू शकतं काय फरक नाही पडत सॉर्टिंग मध्येच पाहिजे नाही याला कसं पण चालतं ओके अनऑर्डर असलं तरी पण चालतो आपले ॲरे डेटा सेट कसा पण असलं चालतो अनऑर्डर पण चालतो ऑर्डर पण चालतो ऑर्डर म्हणजे असेंडिंग असू दे डिसेंडिंग असू दे किंवा नसू दे काही पण नसू दे मिक्स असू दे तरी चालतं पण बायनरी सर्चला नाही सॉर्टेड ऑर्डर मध्येच लागतो डेटा हे डिसएडव्हान्टेज आहे बायनरी सर्च ठीक आहे आपण आता लिनियर सर्चर फोकस करू ओके सो बघा आपल्याकडे 5 एलिमेंट आहेत 1 2 3 4 5 10 15 25 30 40 आणि त्याचं इंडेक्सिंग दिलं 0 1 2 3 4 ओके पहिला स्टार्ट पासून स्टार्ट होतं म्हणजे काय आणि आपल्याला एलिमेंट काय सर्च करायचं टार्गेट एलिमेंट काय आपला 25 इथं बघा टार्गेट एलिमेंट काय आपला 25 स्टेप 1 काय असणार आहे आपली इंडेक्स नंबर 0 ओके इंडेक्स नंबर 0 असणार ओके सो 10 इंडेक्स 0 मध्ये काय आहे 10 इज नॉट इक्वल टू 25 टार्गेट एलिमेंट काय आपला 25 मग 10 इज इक्वल टू 25 आहे का नाही नॉट इक्वल टू आहे मग नो मॅच कंटिन्यू द प्रोसेस मॅच नाही झाला कंटिन्यू प्रोसेस करा म्हणजे तुम्ही नेक्स्ट स्टेपला जाणार नेक्स्ट स्टेपला गेला म्हणजे काय तुम्ही नेक्स्ट इंडेक्सला गेला आता इंडेक्स कुठला आहे 1 मग इंडेक्स 1 मध्ये कुठला एलिमेंट आहे 15 इज इक्वल टू 25 आहे का नाही इट्स नॉट इक्वल टू 25 मग काय झालं नो मॅच कंटिन्यू द प्रोसेस ओके परत कंटिन्यू द प्रोसेस म्हणजे कुठल्या एलिमेंटला गेला इंडेक्सला गेला तुम्ही इंडेक्स नंबर 2 वर गेला इंडेक्स नंबर 2 ला कुठला एलिमेंट आहे 25 आहे कुठला इज इक्वल टू टार्गेट एलिमेंट 25 आहे सो 25 इज इक्वल टू 25 येस इक्वल सो मॅच स्टॉप द प्रोसेस आणि हेन्स एलिमेंट फाउंड ॲट इंडेक्स नंबर 2 असं तुम्हाला लिहायचं आहे एक्झाम मध्ये ठीक आहे सो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी स्वतः तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवेन पेपरवर सॉल्व्ह करेन स्क्रीनवर सॉल्व्ह करायला थोडंसं अवघड पडतं ओके सो पेपरवर नोटबुकवर सॉल्व्ह करून दाखवेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक्झाम्पल देईन मी ओके सो आता बघा वेन टू यूज अ लिनियर सर्च कधी वापरायचं डेटा इज अनसॉर्टेड जेव्हा डेटा अनसॉर्टेड असेल तेव्हा तुम्ही लिनियर सर्च वापरू शकता स्मॉल साईज ॲरे ऑर लिस्ट जर साईज स्मॉल असेल तुमच्या ॲरेची ओके तर तुम्ही वापरू शकता मोठी असेल तर तुम्ही लिनियर सर्च वापरू शकणार नाही कारण इट विल बी द टाइम कन्झ्युमिंग प्रत्येक एलिमेंट तो कम्पेअर करतो ओके सिम्पल लॉजिक इज प्रेफर्ड ओव्हर स्पीड जर तुम्हाला फक्त सिम्पल लॉजिक पाहिजे असेल स्पीडचं काय मतलब नसेल तुम्हाला केवढा पण वेळ लागू दे ओके तर तुम्ही तुम्हाला लिनियर सर्च वापरू शकता आता बघा ऍडव्हान्टेजेस काय व्हेरी सिम्पल अँड इझी टू इम्प्लिमेंट सगळ्यात सिम्पल अल्गोरिदम आहे पुढे जे शिकणार आहे त्याच्या ओके पूर्ण सिलेबस मध्ये सगळ्यात सिम्पल अल्गोरिदम हा आहे ओके वर्क्स ऑन अनसॉर्टेड डेटा ओके तेच लिहिले डेटा इज अनसॉर्टेड ओके ओके असेंडिंग असू दे डिसेंडिंग नसू दे त्याला कायच फरक पडत नाही कसं पण असू दे डेटा ठीक आहे एक्झाम्पल बघू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सगळं एक्झाम्पल क्लिअर करून टाकू नो एक्स्ट्रा मेमरी नीडेड त्याला एक्स्ट्रा मेमरी लागत नाही 1च मेमरी लागते 0 ऑफ 1 म्हणजे बिगो ऑफ 1 बघू आपण कॉम्प्लेक्सिटी शिकताना डिसएडव्हान्टेजेस काय आहेत बघा स्लो फॉर लार्ज डेटा सेट जर मोठा डेटा सेट असेल खूप मोठा सर्च करायला त्याला टाइम लागेल स्लो होऊन जाईल तुमचा लिनियर सर्च सो इनइफेक्टिव्ह or inefficient compared to binary search for sorted data ओके बायनरी सर्च बेटर आहे पण बायनरी सर्चचं पण एक डिसएडव्हान्टेज कारण त्याला सॉर्टेड ॲरे लागतो पण तो इनएफिशियंट आहे लिनियर सर्च ॲज कम्पेअर्ड टू द बायनरी सर्च ओके सो टाइम कॉम्प्लेक्सिटी आणि स्पेस कॉम्प्लेक्सिटी टाइम कॉम्प्लेक्सिटी म्हणजे काय केवढं टाइम लागणार तो एलिमेंट सर्च करायला तर 3 पॉसिबिलिटी असतात बेस्ट केस ॲव्हरेज केस आणि वर्स्ट केस बेस्ट केस म्हणजे काय जो पहिलाच त्यानं सर्च केलाय त्याला पहिला वेळीच तो एलिमेंट मिळाला टार्गेट एलिमेंट इज इक्वल टू जो एलिमेंट असेल तो पहिलाच जेव्हा सर्च करेल त्याला पहिलाच नंबर म्हणजे इंडेक्स नंबर 0 लाच त्याला एलिमेंट मिळाला तो झाली बेस्ट केस वर्स्ट केस म्हणजे काय त्याला जाऊन सगळ्यात लास्टला त्याला मिळाला एलिमेंट वर्स्ट केस शेवटचा एलिमेंट त्याला मिळाला वर्स्ट केस बघा म्हणजे असं एक एक्झाम्पल दाखवतो ओके इथं बघा आहे 0 1 2 आणि 3 इंडेक्स नंबर
ओके, जेव्हा त्याला बेस्ट केस म्हणजे जेव्हा इंडेक्स नंबर 0 लाच तुमचा एलिमेंट सर्च होतो, इक्वल होतो, तो झाला बेस्ट केस. म्हणजे बिग ओ ऑफ 1 एकच लागलं त्याला. ओके, एकच टाइम लागला त्याला सर्च व्हायला. ओके, ऍव्हरेज वर्स्ट केस बघू पहिला. वर्स्ट केस म्हणजे शेवटचा एलिमेंट त्याला सर्च झाला, फाइंड झाला. ओके, आणि ऍव्हरेज केस मध्ये कुठं तर त्याला सर्च झाला. सो ऍव्हरेज केस बघा. बेस्ट केस म्हणजे टार्गेट इज ऍट द बिगिनिंग. वर्स्ट केस म्हणजे टार्गेट इज ऍट द एंड और नॉट प्रेझेंट. ओके, एंडला तर आहे आणि प्रेझेंटच नाहीये, तेव्हा तुमची वर्स्ट केस येईल. आणि एन म्हणजे काय, नंबर ऑफ एलिमेंट. किती एलिमेंट आहेत आपल्याकडे, 4. ओके, म्हणजे इथं 4 येणार. बिग ऑफ 4, बिग ऑफ 4 जेवढे एलिमेंट असतील तेवढं तुमचं वर्स्ट केस आणि ऍव्हरेज केस येणार. 1 का आलं, कारण पहिल्या वेळीच मिळालं त्याला, म्हणून बिग ऑफ 1 लिहिलं. एन म्हणजे जेवढं तुमच्या ऍरे मध्ये एलिमेंट असतील तेवढे लागणार त्याला. ओके, आणि स्पेस कॉम्प्लेक्सिटी काय असणार आहे, बिग ऑफ 1 असणार आहे. कॉन्स्टंट स्पेस, नो एक्स्ट्रा स्पेस निडेड. तिला एक्स्ट्रा स्पेस लागणार नाही, एकच एलिमेंट सर्च करायचा असतो आपल्याला. ओके, so in next video we are going to understand the examples for this. प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. ओके, याचा कोड पण इम्प्लिमेंट करायचा आपल्याला युजिंग सी. ओके, we will see everything. So I hope you understand the linear search. ओके, लिहून घ्या. डेफिनेशन, त्याचं वर्किंग लिहून घ्या. एक्झाम्पल हे लिहा. कुठं वापरायचा, ऍडव्हान्टेज घ्या आणि डिसएडव्हान्टेज लिहून घ्या. आणि त्याची टाइम कॉम्प्लेक्सिटी, सगळी केस आणि स्पेस कॉम्प्लेक्सिटी. स्पेस कॉम्प्लेक्सिटी एवढं नाही लागणार, पण तुम्हाला टाइम कॉम्प्लेक्सिटी तुम्हाला माहिती असली पाहिजे सगळ्या सर्चची. ओके, इन नेक्स्ट व्हिडिओ वी विल सी एक्झाम्पल फॉर इट. टिल देन, थँक यू.